नमस्कार मित्रांनो, आज सेल म्हणजे पेशी या घटकावर आपण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, सेल आणि पेशी म्हणजे नेमकं काय आणि त्याचं कार्य कशा पद्धतीने चालतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ सेल कंपोनंट्स, स्ट्रक्चर अँड बेसिक फंक्शन, प्रोटीन सिंथेसिस, एनर्जी सप्लाय, सेल्युलर लेवलला डायजेशन कसं होतं ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर सेल्सची मुवमेंट होण्यासाठी कोणते ऑर्गॅनल्स कारणीभूत आहेत ते पाहणार आहोत आपण. त्यानंतर एनर्जी स्टोरेज कशा पद्धतीने सेलमध्ये होतं, एनर्जी कशा प्रकारे बनते, कोणत्या ऑर्गॅनल मध्ये एनर्जी प्रोडक्शन होतं हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे सेल आणि त्याचे ऑर्गॅनल्स याच्याबद्दल, त्यांच्या फंक्शन बद्दल कसलाही प्रश्न आला तरी त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. बघा मित्रांनो, सेल म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघूयात. तर बेसिक अँड फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचं एक बेसिक फंडामेंटल एकक म्हणजे सेल. ठीक आहे, लाईफचं. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे जे आहेत त्यांचं बेसिक फंडामेंटल युनिट जे आहे तर ते काय आहे, सेल आहे. सेल मिळून टिश्यू बनतात आणि टिश्यू मिळून ऑर्गन आणि ऑर्गनचे ॲनिमल्स. कॉम्प्लेक्स ॲनिमल मध्ये हे स्ट्रक्चर असतं. तर सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स जे आहेत अमिबा सारखे, त्याच्यामध्ये द ॲनिमल इटसेल्फ इज अ सेल. ते आपण पुढे पाहूयात कसं असतं. तर महत्वाचा मुद्दा इथे काय आहे, तर बेसिक अँड फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ इज सेल. तर सेल ह्या दोन प्रकारच्या असतात. कोणत्या? प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. तर हे प्रोकॅरियोटिक म्हणजे काय आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, हे दोन टाइप्स जे आहेत तर ते कशा प्रकारे होतात आणि कोणत्या बेसिसवर सेल्सचे हे दोन टाइप होतात ते आपण पाहूयात. मित्रांनो, प्रोकॅरियोटिक मध्ये काय असतं की न्यूक्लियस, एक विशेष असं न्यूक्लियस नसतं. म्हणजे जे सेलचं केंद्रक आहे, पेशीचं जे केंद्रक आहे, ज्यामध्ये डीएनए हे जेनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये असतं. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असं एक स्पेसिफाईड न्यूक्लियस असं नसतं. रॅन्डमली सायटोप्लाझम मध्ये म्हणजे सेलमध्ये हे डीएनए म्हणजे त्याचं जे जेनेटिक मटेरियल आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे पूर्ण सेलच्या सायटोप्लाझम मध्ये स्प्रेड असतं, कुठे पण एका ठिकाणी अशा विशिष्ट नसतं. तर युकॅरियोटिक सेल्स मध्ये एका विशिष्ट अशा ऑर्गॅनेल मध्ये म्हणजे सेलच्या आतमध्ये जे त्याचे सेल ऑर्गॅनेल आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियस नावाचं एक विशिष्ट असं ऑर्गन असतं आणि त्या मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर मध्ये हे डीएनए किंवा त्याचं जेनेटिक मटेरियल असतं. अशा प्रकारच्या सेलला युकॅरियोटिक म्हणतात. महत्वाचा मुद्दा इथे लक्षात काय ठेवायचा आहे, तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये डिफाईन्ड न्यूक्लियस नसते आणि युकॅरियोटिक सेलमध्ये डिफाईन्ड न्यूक्लियस असते. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कोण येतं, तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बॅक्टेरिया, मोस्टली नंबर ऑफ बॅक्टेरिया, ऑल बॅक्टेरिया आर प्रोकॅरियोटिक. ओके. त्याच्यानंतर युकॅरियोट मध्ये कोण येतं, प्लांट येतात, प्लांट सेल. त्याच्यानंतर ॲनिमल सेल, प्रोटिस्ट म्हणजे अमिबा, पॅरामेशियम यांसारखे जे सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहेत तर ते युकॅरियोटिक सेलमध्ये येतात. त्याच्यानंतर फंगल सेल सुद्धा युकॅरियोटिक आहेत. आलं लक्षात? म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल जिथे न्यूक्लियस नसतं अशामध्ये मोस्टली बॅक्टेरियल सेल येतात. कंपोज ऑफ सेव्हरल फंडामेंटल कंपोनंट्स म्हणजे या सेलमध्ये कोणकोणते ऑर्गॅनेल्स असतात ते आपण पाहूयात. तर त्या प्रत्येक ऑर्गॅनेलचं विशिष्ट असं फंक्शन असतं. सेल मेम्ब्रेन आहे, त्यानंतर न्यूक्लियस, रायबोझोम, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, गोल्गी ॲपॅरेटस आहे, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, लायसोझोम, पॅराक्सिझोम, सेंट्रिओल आणि मायक्रोट्युब्युल यांसारखे काही ऑर्गॅनेल्स असतात. आता या प्रत्येक ऑर्गॅनेल्स बद्दल आपण थोडी माहिती पाहूयात, म्हणजे त्यांचं फंक्शन, मेन फंक्शन त्यांचं काय आहे ते आपण पाहूयात. बघा, स्ट्रक्चर अँड बेसिक फंक्शन्स. सेल मेम्ब्रेन म्हणजे काय, तर सेलच्या भोवती जे काही आवरण असतं त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. प्लांट सेलमध्ये सेल वॉल असते, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचा मुद्दा. प्लांट सेलमध्ये पहिल्यांदा येते सेल वॉल आणि त्याच्या आतमध्ये सेल मेम्ब्रेन असतं. तर जनरली आपण सेल मेम्ब्रेन म्हणजे कव्हर ऑफ सेल असं म्हटलं तरी चालेल. तर त्याचं मेन फंक्शन काय आहे, तर रेग्युलेटिंग द पॅसेज ऑफ सबस्टन्स. म्हणजे सेल ही जिवंत राहते, त्याला एनर्जी मिळते, त्याचा फूड कुठून तरी सबस्टन्स बाहेरच्या एन्व्हायरमेंट मधून आतमध्ये तर गेले पाहिजेत, तर ते बाहेरचे सबस्टन्स आतमध्ये आणि आतमध्ये वेस्ट मटेरियल बाहेर, हे याचं ट्रान्सपोर्टेशन कशा थ्रू होतं, तर हे होतं सेल मेम्ब्रेन थ्रू. म्हणजे सेल मेम्ब्रेनचं मुख्य फंक्शन आहे रेग्युलेटिंग द पॅसेज ऑफ सबस्टन्सेस. नेक्स्ट आहे सेल न्यूक्लियस म्हणजे पेशीचं केंद्रक, म्हणजे ज्यामध्ये पेशींचं डीएनए असतो, डीएनए हाऊस म्हणतात.
न्यूक्लियस इज नथिंग बट DNA हाऊस ऑफ द सेल. या न्यूक्लियसमध्ये बघा मित्रांनो, युकॅरियोटिक सेल्स जर असेल तर त्याच्यामध्ये डेफिनाइट असं न्यूक्लियस असतं आणि त्याच्या आतमध्ये DNA असतं. परंतु बॅक्टेरियल सेल असेल म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल असेल तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसते आणि जे जेनेटिक मटेरियल आहे दॅट आर स्प्रेड ऑल ओव्हर द सेल मेम्ब्रेन. म्हणजे ते त्याचं एक डेफिनाइट असं काही विशिष्ट असं स्थान नसतं, तो सायटोप्लाझम मध्ये कुठेही असू शकतो. आणि डीएनएचं फंक्शन तर क्रुशियल आपल्याला माहिती आहे की डीएनए प्रोटीन सिंथेसिससाठी किती इम्पॉर्टंट असतं. म्हणजे पूर्ण जे सेलचं फंक्शनिंग आहे ऑल डिपेंड ऑन डीएनए. त्याच्यानंतर सायटोप्लाझम म्हणजे सेल मेम्ब्रेन. सेलमध्ये सेल कव्हर जे म्हणजे सेल मेम्ब्रेन आणि आतमध्ये ऑर्गॅनेल्स आहेत. तर या स्ट्रक्चरमध्ये जे काही हे स्ट्रक्चर कशाने फिल झालेलं असतं तर हे सायटोप्लाझमने फिल झालेलं असतं. म्हणजे इट ऑक्युपाइज द इंट्रासेल्युलर स्पेस बिटवीन द सेल मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस. आतमधलं जे काही स्पेस आपल्याला दिसतंय ऑर्गॅनेल सोडून सेल मेम्ब्रेन सोडून तर ते पूर्ण सायटोप्लाझमने भरलेलं असतं. आणि या सायटोप्लाझमचं मेन रोल काय आहे तर बायोकेमिकल रिॲक्शन्स, एनर्जी प्रोडक्शन अँड सबस्टन्स ट्रान्सपोर्ट. म्हणजे काही जे तयार झालेले सबस्टन्स या ऑर्गॅनेल पासून त्या ऑर्गॅनेल पर्यंत ट्रान्सपोर्ट कशा मार्फत होतात तर सायटोप्लाझम मार्फत. पुढे बघूयात प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोम हे प्रोटीन सिंथेसिस मध्ये क्रुशियल असलेलं ऑर्गॅनेल आहे. तर प्रोटीन सिंथेसिस होत असताना mRNA आणि रायबोझोम यांच्या कॉम्बिनेशनने किंवा यांच्या परस्पर मदतीमुळे तुमचं प्रोटीन सिंथेसिस होत असतं. त्याच्यानंतर पुढचं सेल ऑर्गॅनेल आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बघा रायबोझोम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये रायबोझोम हे काय करतं तर प्रोटीन सिंथेसिस करतं. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतं तर त्या तिथे दोन प्रकारचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ज्याच्यामध्ये रायबोझोम असतं म्हणून त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. तर ते काय करतं तर प्रोटीनचं सिंथेसिस किंवा मॉडिफिकेशन करतं. आणि दुसरा प्रकारचा आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक. बघा डायग्राम मध्ये जे आपल्याला ग्रीन कलरने दिसतंय तर ते आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यात रफ का होत येतं ते तर त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ रायबोझोम आहे आणि प्रोटीन सिंथेसिस तिथं ऑकर होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे ग्रीन कलर मध्ये आपल्याला दिसतंय तर ते आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्या ठिकाणी काय होतं लिपिड सिंथेसिस, त्यानंतर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आणि डिटॉक्सिफिकेशन म्हणजे सबस्टन्सचं ट्रान्सपोर्टेशन किंवा सिंथेसिस मॉडिफिकेशन ऑफ दिस बायोकेमिकल बायोमॉलिक्युल्स आर टेक्स प्लेस ॲट द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये रायबोझोम प्रेझेंट असतं आणि महत्वाचं म्हणजे तिथं प्रोटीन सिंथेसिस होतं. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये लिपिड सिंथेसिस, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आणि डिटॉक्सिफिकेशन हे होतं. पुढचा मुद्दा आहे गॉल्गी ॲपॅरेटस. गॉल्गी ॲपॅरेटस याच्यामध्ये काय होतं तर प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग ऑफ प्रोटीन अँड लिपिड. म्हणजे जे काही लिपिड किंवा प्रोटीन सिंथेसिस झालं आहे कुठे तर मागे पाहिल्याप्रमाणे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये जे काही सिंथेसिस झालं आहे बायोमॉलिक्युल्सचं तर त्याचं पॅकेजिंग किंवा प्रोसेसिंग कुठं होतं तर गोल्गी ॲपॅरेटस मध्ये. म्हणजे त्यामध्ये ट्युब्युलर जे स्ट्रक्चर आहे त्याला सिस्टर्नी हे एक त्याला डेफिनेशन आहे. त्याला काय म्हणायचं तर शिपिंग सेंटर. गॉल्गी ॲपॅरेटस मधला सिस्टर्नी इट इज अ शिपिंग सेंटर बिकॉज इट ट्रान्सपोर्ट all the prepared material by endoplasmic reticulum to the its destination in cell. Okay, म्हणून सिस्टर्नी in Golgi apparatus is called as shipping center of the cell. आता एनर्जी प्रोडक्शन आणि सप्लाय कशा पद्धतीने होतं ते पाहूया. बघा म्हणजे सेलचं जे वर्किंग चालतं त्यासाठी एनर्जी तर महत्वाची आहे. कोणतेही लिव्हिंग थिंग वर्क करतं म्हणजे एनर्जी तर कन्झम्पशन होतच. तर ही एनर्जी सेल्सच्या कोणत्या ऑर्गॅनेलमध्ये तयार होते तर ती होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतो आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे. आणि ती एनर्जी कशा फॉर्म मध्ये असते तर ती असते एटीपीच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. एनर्जी म्हणजे नथिंग बट एटीपी. पुढचं सेल ऑर्गॅनल आहे क्लोरोप्लास्ट. आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्लांट सेल मध्ये क्लोरोप्लास्ट असतं आणि ड्यू टू दिस क्लोरोप्लास्ट प्लांट कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. प्लांट स्वतःचं अन्न तयार करू शकतात कारण त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नावाचं सेल ऑर्गॅनल प्रत्येक सेलमध्ये असतं आणि इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फोटोसिंथेसिस अँड प्रोडक्शन ऑफ देअर ओन फूड. ओके. नाव सेल्युलर डायजेशन म्हणजे काय बघा. त्याच्यामध्ये दोन महत्वाचे काही ऑर्गॅनल आहेत लायसोझोम आणि पॅरोक्सिझोम. लायसोझोम मध्ये काय आहे तर डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. म्हणजे
जर इनटेक केला एखादा मॉलिक्यूल सेलने, तर तो डायजेस्ट कसा करायचा, तर लायसोझोम हॅज सम काइंड ऑफ एन्झाईम्स इन दॅट. काही एन्झाईम्स, काही केमिकल्स त्या लायसोझोममध्ये असतात, एन्झाईम्स असतात, तर ते त्या मॉलिक्यूलला, फूड मॉलिक्यूलला डायजेस्ट करतात. दिस इज द फंक्शन ऑफ लायसोझोम. आणि परोक्सिझोम्स अशाच प्रकारचं एक स्ट्रक्चर आहे परोक्सिझम. काय होतं त्याच्यामध्ये, तर एन्झाईम त्याच्यामध्ये काय असतं, तर एन्झाईम दॅट डिग्रेड हायड्रोजन परॉक्साईड. हायड्रोजन परॉक्साईड हे टॉक्सिक सबस्टन्स आहे, जो की सेलला पण टॉक्सिक असतो. जर हायड्रोजन परॉक्साईड बनला, म्हणजे बनतोच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये हायड्रोजन परॉक्साईड बनतं, तर ते हायड्रोजन परॉक्साईड डिग्रेड करण्याचं काम कोण करतं, तर परोक्सिझोम करतं. त्याच्यामध्ये हायड्रोजन परॉक्साईड डिग्रेडेबल एन्झाईम्स असतात, अँड विच प्रोटेक्ट द सेल फ्रॉम टॉक्सिफिकेशन. कळलं? डॅमेज ऑफ सेल इज प्रोटेक्टेड बाय परोक्सिझोम. म्हणजे दोन प्रकारचे काय असतात, डायजेशन ऑर्गेनेल आहे लायसोझोम, ज्यामध्ये फूड मॉलिक्युलचं डिग्रेडेशन होतं, आणि परोक्सिझोम मध्ये हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिग्रेडेशन होतं. आता सपोर्ट अँड मुवमेंट, सायटोस्केलेटन, तर हे एक प्रोटीन फिलामेंट आहे. तर द फंक्शन काय त्यांचं, सपोर्ट अँड इट अनेबल्स मुवमेंट, म्हणजे सेलच्या मुवमेंटला आणि सपोर्ट करण्यासाठी हे प्रोटीन फिलामेंट जे सायटोस्केलेटन आहे ते सेल्समध्ये असतात. आणि दुसरं आहे की फ्लॅजेला, सिलिया यांसारखे जे सेल ऑर्गेनेल आहे. फ्लॅजेला म्हणजे एक आपण बघू शकतो कोपऱ्यात जी डायग्राम आहे बॅक्टेरियाची, त्याला जे एका टोकाला असे धाग्यासारखं स्ट्रक्चर दिसतं, इट इज नथिंग बट अ फ्लॅजेला. मुवमेंट, बॅक्टेरियाची मुवमेंट ही फ्लॅजेलाने होते. आणि सिलिया म्हणजे जे पॅरामेशियनची आकृती आपल्याला दिसते, तर त्याच्या पूर्ण शरीराभोवतीचे छोटे छोटे स्ट्रक्चर दिसतात, त्याला सिलिया असं म्हणतात. ठीक आहे, तर त्यात ते पण मुवमेंटसाठीच आणि अटॅचमेंटसाठी असतात ते सेलच्या. ओके, नाऊ स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टेशन. तर बघा, काही ऑर्गॅनेल्समध्ये आपण वॉटर, आयर्न, फूड मटेरियल, वेस्ट मटेरियल हे काही स्टोअर केलं जातं सेल्समधलं, तर त्याला व्हॅक्युल्स असं म्हणतात. ठीक आहे, आणि आणखी काही स्टोरेज ऑर्गेनेल आहे, वेसिकल अँड एंडोझोम. तर मेम्ब्रेनस वेसिकल दॅट ट्रान्सपोर्ट अ स्पेसिफिक मटेरियल बिटवीन ऑर्गेनेल अँड सेल मेम्ब्रेन. म्हणजे मित्रांनो बघा, जर एखाद्या ठिकाणी एखादं प्रोटीन सिंथेसाइज झालं, तर ते त्या डेस्टिनेशन पर्यंत कवर्ड स्ट्रक्चरमध्ये नेलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं, तर त्याला व्हेसिकल्स आणि एंडोझोम असं त्यांनी नाव दिलेलं आहे. तर व्हेसिकल्स म्हणजे दे ट्रान्सपोर्ट मटेरियल फ्रॉम द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड गोल्गी ॲपॅरेटस टू द अदर डेस्टिनेशन. आणि एंडोझोम काय, तर दे कॅप्चर अँड डिस्ट्रीब्यूट मटेरियल फॉर डिग्रेडेशन, रिसायकलिंग ऑर देअर इनकॉर्पोरेशन इनटू मेटाबॉलिक पाथवे. एंडोझोम म्हणजे डिग्रेड करणारं मटेरियल एंगल्फ करतात त्याच्यामध्ये, आणि व्हेसिकल म्हणजे ते तयार झालेलं मटेरियल आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा गोल्गी ॲपॅरेटसमध्ये, ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम व्हेसिकल्स करतात. ओके मित्रांनो, तर या प्रकारे आपण या ठिकाणी सेल आणि त्याचे ऑर्गेनल तर आणि त्यांचं फंक्शन काही थोडक्यात आपण पाहिलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद.